नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर स्टीम्ड एग्स ही एक वेगळी आणि छान रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी फक्त 2 अंडी लागणार आहेत आणि व्हेजिटेबल स्टॉक. तुम्ही बॉइल्ड एग्स खातात, सनी साईड अप खातात, पोच्ड एग घेतात आणि ऑमलेट. पण स्टीम्ड एग एकदम वेगळं होते. या सगळ्यांपेक्षा मला तर ते खूपच आवडते आणि एकदम मेल्ट इन द माउथसारखं होतं ही रेसिपी. तर चला पाहूया आपण. इथे मी अंडे आता 2 घेतलेत, ते फेसाळून चांगले घेतले मी. आणि तर त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि स्टॉक केलं. मी इथे व्हेजिटेबल स्टॉक केलं आहे. पण खूप वेळा इथे लोक चिकन स्टॉक वापरतात, पण व्हेजिटेबल स्टॉक पण एकदम टेस्टी होतो. आणि मी ड्रमस्टिकचं केलेलं स्टॉक. तर आता ते व्हेजिटेबल स्टॉक आणखीन ते अंडी मी चांगलं मिक्स करते. आणि आपल्याला स्मूथ कन्सिस्टन्सी पाहिजे, म्हणून आपण ते स्ट्रेन करू हे अंडी, म्हणजे एक्स्ट्रा स्मूथ होईल. अंडी स्ट्रेन करून झाले की आता आपल्याला ते एक आपल्याला स्टीम करायचं आहे ना. पण त्याच्या अगोदर आपण मी क्लिंग रॅप माहिती आहे ना, क्लिंग रॅप घेतले आणि ते मी कवर केले. क्लिंग रॅप तुमच्याकडे क्लिंग रॅप नसेल तर काय बशी घेऊ शकतात. आणि मी टूथपिकने 3 होल्स टाकलेत ना, हो मार्क केलेत. आता मी स्टीमर आपण लाडू करतो ना, त्याच्यामध्येच मी स्टीमरमध्ये ते भांडं ठेवले आणि एक 10 मिनटं, लेस दॅन 10 मिनिट्स पण. आणि आपलं हे तयार झालं आहे. तर जरा ते थंड होऊ द्या. आणि पाहू शकता किती छान स्मूथ कट करता येते. हे लहान मुलांना अतिशय आवडेल. हे नक्की ट्राय करा तुम्ही. त्यांना अंडे आवडत असेल तर हे त्यांना आवडणारच. आता यू कॅन हॅव इट ॲज इट इज, पण मला ना त्याच्यात जरासं स्पाईस आणि टेस्ट पाहिजे होतं, म्हणून मी इथे सोया सॉस आहे ना, तो डायल्युटेड सोया सॉस घातले मी. हे चांगला स्प्रेड होतो. आणि तिखटपणासाठी मी हिरव्या मिरच्या घातल्यात. तर तुम्ही इकडे स्प्रिंग अनियन पण घालू शकतात. नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला आजच्या रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.